श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो विषय जाणून घेणार आहोत तो जवळजवळ 99% लोकांना पडलेला प्रश्न असतो. आता तो प्रश्न कुठला आहे हे तुमच्या म्हणजे लक्षात आलं असेल, थंबनेल बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल, तरीही पुन्हा एकदा सांगते. तर आपण सगळ्यांशी चांगलं वागतो किंवा आपल्याला जसं समजायला लागलं चांगलं काय वाईट काय, तेव्हापासून आपण जाणून बुजून कधीही कोणाला त्रास देत नाही, कुणाचं मन दुखवत नाही, कोणालाही शारीरिक मानसिक त्रास देण्याचा विचारही करत नाही. तरीही आपल्या बाबतीत वाईट गोष्टीच का घडतात किंवा मग दुःखाचे प्रसंग आपल्याच आयुष्यामध्ये का जास्त प्रमाणात येतात, हा प्रश्न 99% लोकांना पडतो म्हणजे पडतोच. अगदी स्वामींवर त्याची अगदी डोळे झाकून श्रद्धा असेल, विश्वास असेल, तरीही वाईट काळ आला की त्याच्या मनामध्ये कधीतरी हा प्रश्न डोकावून जातो. मग ह्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय, हे उत्तर घेऊन आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर नक्कीच शेवटपर्यंत ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे. किंवा अशा चांगल्या वागणाऱ्या लोकांबरोबर वाईट का घडतं किंवा मग असं घडत असेल तर मग त्यानंतर आपण काय करायला हवं, ह्या सगळे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. तर त्या एका छोट्याशा कथेद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त कथा शेवटपर्यंत ऐका एवढीच तुम्हाला कळकळीने विनंती करते, कारण संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय आपल्याला जो हेतू आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तो साध्य होत नाही. त्यामुळे कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐकत राहा. चला मग कथेला सुरुवात करते. तर कथा आहे श्रीकृष्णाची. श्रीकृष्ण म्हटलं तर सगळ्यांना ठाऊक आहे. तर ह्या श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा आपल्याला ठाऊक आहे की श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर काय झालं होतं. तर श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर लगेचच श्रीकृष्णाला देवकी आणि वसुदेवापासून विरह सहन करावा लागला आणि त्यानंतर कृष्ण यशोदेसोबत राहिला. आता हे झाल्यानंतर जेव्हा देवकीला आणि वसुदेवाला सोडवण्यासाठी श्रीकृष्ण आला होता कंसाचा वध करण्यासाठी, तो तब्बल 14 वर्षांनी हा काळ उलटून गेला. 14 वर्षानंतर कंसाचा वध केला आणि त्यानंतर देवकीची आणि वसुदेवाची सुटका तुरुंगातून करण्यात आली. आता ही सुटका झाल्यानंतर देवकी श्रीकृष्णाला म्हणाली की श्रीकृष्णा, तू साक्षात विष्णूचं रूप आहे हे मला ठाऊक आहे आणि माझ्या पोटी साक्षात भगवंताने जन्म घेतला म्हणजे मी किती भाग्यवान आहे हे शब्दात सांगणं कठीण आहे आणि मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान मानते. तरीही माझ्या मनामध्ये एक प्रश्न कायम येतो. तो प्रश्न मला आज तुला विचारावासा वाटत आहे. कधीही विचारला नाही, कुणालाही विचारला नाही, पण आज मला तुला विचारावंसं वाटतंय. तर तू मला त्या प्रश्नाचं उत्तर देशील का? त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, हो माते, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईल. काय आहे तुझा प्रश्न? त्यावर देवकी म्हणाली की तू जरी श्रीकृष्ण असला तरीही तू साक्षात ब्रह्मांड नायक आहे, तू विष्णूचं रूप आहे आणि जर तुझा या सगळ्या गोष्टींवर तुझा अधिकार आहे, तू ठरवलं तर सगळी सृष्टी बंद करू शकतो, सगळं काही उद्ध्वस्त करू शकतो, तर मग तू मला ह्या तुरुंगातून सोडवण्यासाठी किंवा वसुदेवाला ह्या तुरुंगातून सोडवण्यासाठी 14 वर्ष का घेतले, 14 वर्ष आम्हाला हा त्रास का सहन करावा लागला, किंवा मग कंसाचे जे अत्याचार होते ते तुला ठाऊक होते की तो किती वाईट वृत्तीचा आहे. तू ठरवलं असतं तर त्याच क्षणाला तू त्याचा वध करू शकला असता, तरीही तू 14 वर्ष का लावले? आणि ह्या प्रश्नाचं मला उत्तर तुझ्याकडून हवं आहे. कारण तू जर ब्रह्मांड नायक आहे, ही सृष्टी जर तुझ्या तालावर नाचते तर तुझ्यासाठी ह्या गोष्टी काहीही अवघड नव्हत्या, मग असं का घडलं? त्यावर कृष्णाने खूप सुंदर म्हणजे समजावून सांगितलं की ह्या जन्मामध्ये तू माझी आई आहेस, परंतु तुला हे आठवतंय का की मागच्या जन्मी जेव्हा मी त्रेतायुगामध्ये रामाचा जन्म घेऊन आलेलो होतो तेव्हा देखील तू माझी माताच होती. आता माझी कोणती माता होती तर माझी कैकेयी माता होती आणि कैकेयी मातेने मला 14 वर्षांचा वनवास दिला होता. आता त्यावेळेस मी मनुष्य रूप धारण केलं होतं आणि माझ्या वाट्याला जे काही कर्म आली ती मला भोगावीच लागणार होती आणि तुझ्या सांगण्याप्रमाणे मी 14 वर्ष वनवास भोगला. त्या 14 वर्षांमध्ये मला अनेक यातना देखील सहन कराव्या लागला, परंतु ते मी निमूटपणे सहन केलं. पण तरीही त्या ठिकाणी तुझ्या वाट्याला मात्र वाईट कर्म जमा झाले, कारण काहीही चुकीचं नसताना तू मला वनवास दिला आणि त्याची जी फळं आहे वाईट कर्मांची ती तर तुला भोगावीच लागणार होती. कारण कुठल्याही व्यक्तीला जे काही फळं द्यायची असतात ती त्यांच्या कर्मानुसार मिळत असतात. चांगली कर्म असतील तर चांगलीच मिळतात, वाईट कर्म असतील तर वाईटच मिळतात. आणि तुझ्या त्या वाईट कर्मांचं फळ 14 वर्ष जसं तू मला वनवास दिला तसं ह्या जन्मामध्ये तुला 14 वर्षांच्या अशा प्रकारे यातना सहन कराव्या लागला. आणि अशा पद्धतीने देवकीला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता राहिले वसुदेवाचा प्रश्न. आता वसुदेवानेही तोच प्रश्न विचारला. त्यावर कृष्णाने सांगितलं की तुम्ही देखील ह्या गोष्टीला तितकेच जबाबदार होते. जेव्हा कैकेयीने तुमच्याकडे हट्ट केला किंवा तुम्हाला अट घातली तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत होतं की
तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत होतं की चांगलं काय वाईट काय, आणि त्यावेळेस तुम्ही माझे पिताच होते दशरथ हे रामाचे पिता आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. तर त्यावेळेस वसुदेव जे आहे ते दशरथ होते आणि त्यावेळेस दशरथाने चुकीच्या निर्णयाला पाठिंबा दिला. ठीक आहे, त्यावेळेस त्यांना भरपूर यातना सहन करावा लागला, त्यांना मान्य नव्हतं, तरीही मात्र त्यांनी अधर्माचंच म्हणजे साथ दिली आणि अशा पद्धतीने कळत न कळत त्यांच्याकडून देखील एक प्रकारचा गुन्हाच झाला होता आणि त्यांच्याही वाट्याला अशा प्रकारचे वाईट कर्म जमा झाले आणि त्या वाईट कर्मांमुळे ह्या जन्मामध्ये देखील त्यांना 14 वर्षांचा अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागला आणि दोघांचंही म्हणजे दोघांचाही जो प्रश्न होता त्याचं उत्तर श्रीकृष्णाने त्या दोघांनाही अशा पद्धतीने दिलं. त्यानंतर त्या दोघांनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि हेही लक्षात आलं की आपण कुठल्याही जन्मात कोणतेही कर्म करो, वाईट करो, चांगले करो, ते आपल्यासमोर येतात म्हणजे येतातच. तर स्वामी भक्त हो, ही अशी छोटीशी बोधकथा होती. त्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं असेल की जर आपल्या वाट्यालाही अशा वाईट गोष्टी येत असतील तर ह्या जन्मात जरी आपण चांगलं वागतो तरीही जर मागच्या जन्मीचं काहीतरी आपलं देणं बाकी असेल, काही उसनवारी बाकी असेल, तर ती आपल्याला अशा पद्धतीने फेडावीच लागते. स्वामी काय ठरवून आपल्याला त्रास देत नाही किंवा स्वामी आपल्या वाट्याला दुःख आणून देत नाही, तर तो सगळा काही आपल्या कर्माचाच भाग असतो. आता हे इथपर्यंत ठीक आहे, पण पुढचा प्रश्न असा येतो की बऱ्याच जणांना पडतो तो असा की जर आपल्याला ह्या जन्मामध्ये मागच्या जन्माच्याच कर्मांची फळं भोगायची आहे तर मग ह्या जन्मामध्ये चांगलं वागून काय उपयोग? मग आपल्याला जसं हवं आहे तसं आपण जगू शकतो किंवा मग अति देवदेव करण्यातही काय अर्थ आहे जर आपल्याला वाईट कर्माची फळंच भोगायची आहे? तर याचं उत्तर सांगते. तर ह्या जन्मामध्ये आपण जितकं जास्त देवदेव करणार आहोत, जितकं जास्त स्वामींना शरण जाणार आहोत, जितकं जास्त भगवंताला शरण जाणार आहोत, तितक्या जास्त पद्धतीने आपली जी वाईट कर्म आहे त्याची जी झळ आहे ती आपल्याला कमी प्रमाणात बसणार आहे. आता समजा एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू लिहिलेला आहे, परंतु ती जर देवाच्या सानिध्यात आहे, भगवंताचं नामस्मरण करत आहे, तर तिचा मृत्यू देखील टाळला जातो. त्या मृत्यूचं रूपांतर अगदीच छोटंसं म्हणजे जखम होते किंवा खरचटलं जातं आणि अशा पद्धतीने तो जो मृत्यू येणार होता तो टाळला जातो. ते कशामुळे? तर ह्या भक्तीमुळे. आज ह्या जन्मामध्ये आपण जेवढं देवदेव करणार आहोत त्याचं जे फळ आहे ते आपल्याला अशा पद्धतीने भेटणारच आहे. पण ह्या ठिकाणी एकच गोष्ट सांगते की आपली वाईट कर्म डायरेक्ट म्हणजे अशी संपवली ती संपवावीच लागतात, डायरेक्ट आपल्या जीवनातून काढून टाकली जात नाही. हे काही देवाच्या हातात नाही, ते सगळं काही आपल्यानुसारच आपल्याला मिळत असतं. आता हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल. आता अजून एक सांगायचं असं की कंसाचं, आता कंस जो होता, जेव्हा कृष्णाने कंसाचा वध केला तेव्हा कंसाला शेवटच्या क्षणी देखील श्रीकृष्णाने सांगितलं होतं की तू शेवटच्या क्षणाला देखील मला शरण जा, तू जी काही पापं केली आहेस, तू जर त्याची माफी माझ्याकडे मागितली आणि तू त्याची कबुली देत असेल आणि इथून पुढे तू चांगलं वागण्याचा निर्णय घेत असेल तर मी तुला माफ करेल, तुझी सगळी पापं नष्ट करेल, फक्त तू एकदा मला शरण जा. परंतु कंसाने शेवटच्या क्षणापर्यंत ऐकलं नाही आणि पुढे त्याचा वध झाला. या छोट्याशा उदाहरणाद्वारे देखील आपल्याला हेच लक्षात घ्यायचं आहे की देव आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत माफ करण्याची तयारी दाखवतो, पण जर आपण सुधारण्याचं नावच घेत नसेल तर त्या ठिकाणी देवही काहीही करू शकत नाही. त्यामुळे आपली कर्म ह्या जन्मामध्ये आपल्याला चांगलीच करायची आहे. मागचा जन्म आपल्याला आठवत नाही, ठीक आहे, त्याची जशी फळं आपल्या वाट्याला येणार आहे ती फळं आपल्याला बरोबर घेऊन चालायचं आहे. पण त्यासोबत जर आपण स्वामींच्या सानिध्यात असलो, स्वामींचं नामस्मरण केलं, भगवंताच्या सानिध्यात असलो आणि एक प्रकारचं आपल्या आजूबाजूला जर भगवंताचं कवच निर्माण झालं तर वाईट कर्मांची फळं कितीही कठोर असू द्या, त्याची झळ आपल्याला ती अगदी म्हणजे आपल्याला समजणारही नाही अशा पद्धतीने बसणार आहे. तर स्वामी भक्त हो, चांगल्या माणसांसोबत वाईट का घडतं ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला समजवण्याचा अगदी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तरीही तुम्हाला शंका असेल तर कमेंट करून जरूर विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.